असं कोणतं मोठं संकट या जगावरती येणार आहे, जेणेकरून सगळं अस्ताव्यस्त होणार आहे? खरं तर मोठ्या प्रमाणात संकटाची चाहूल लागलेली आहे. म्हणजेच या मार्च महिन्यापासून ते मे महिन्यापर्यंत मोठ्या मोठ्या दुर्घटना घडणार आहेत. त्यामुळे जगावर जे काही मोठं संकट येणार आहे, त्या संकटातून स्वामी आपल्याला बाहेर काढतीलच. पण तरीही त्या संकटाची, त्या त्रासाची झळ आपल्या परिवारापर्यंत पोहोचू नये, आपल्या परिवारापर्यंत येऊ नये, त्यासाठीचा हा व्हिडिओ आहे. जगावर जे काही संकट या मार्च महिन्यापासून ते मे महिन्यापर्यंत येणार आहे, ते आपल्याला आपल्या गुरुमाऊलींनी सांगितलेलं आहे. आणि गुरुमाऊलींनी आपल्याला काही सेवाही सांगितलेल्या आहेत. तर त्या सेवा जर आपण केल्या, तर नक्कीच या युद्धाची झळ आपल्या परिवाराला भोगावी लागणार नाहीये. बघा, जगावर मोठं संकट येणारच, याची चाहूल तर आपल्याला दिसतच आहे. आता सध्या बघायला गेलं तर अमेरिका आणि इराण यांचं युद्ध चालू आहे. आणि तसं बघायला गेलं, ही तिसऱ्या महायुद्धाची चाहूलच आहे. आपल्याला गुरुमाऊलींनी मागच्या महिन्यातच हितगुजमध्ये सांगितलं होतं. ही माहिती आहे ना, बऱ्याच लोकांपर्यंत पोहोचलेली पण आहे. तर बऱ्याच स्वामी सेवेकरांच्या सेवाही चालू झालेल्या असतील. पण ज्यांना याची माहिती नाहीये, त्यांनी हा व्हिडिओ आहे ना लास्टपर्यंत पहा आणि जास्तीत जास्त ही माहिती शेअर करा, हा व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून त्यांनाही या माहितीचा, या सेवेचा फायदा होईल. बघा, या 3 महिन्यात जगावर जे काही संकट येणार आहे, तर त्याची पहिली चाहूल तर आपल्याला लागलेलीच आहे. कारण आता युद्ध तर सुरू झालेले आहे. याच्यासारखेच आता आपल्याला भरपूर अशा संकटांना तोंड द्यायचं आहे. त्यातल्या त्यात भूकंपाचे प्रमाण वाढणार आहे. बघा, काही ठिकाणी भूकंपामुळे भरपूर मोठी आर्थिक हानी होणार आहे. त्याचबरोबर भूकंपाचे हादरेही काही ठिकाणी जाणवणार आहेत. याला आपल्याला सामोरे जायचं आहे. विमान दुर्घटना होणार आहेत, रेल्वे दुर्घटनाही होणार आहे. याचेही प्रमाण वाढणार आहे. काही ठिकाणी पावसाचा कहरही आपल्याला पाहायला भेटणार आहे. मागच्या वर्षी पण पहा, भरपूर प्रमाणात काही ठिकाणी पाऊस झाला. रस्त्यांवरती सुद्धा प्रचंड पाणी आपण पाहिलेलं होतं. तर काही ठिकाणी लोक पाण्यासाठी तरसणार आहेत. थोडक्यात काय, तर ओला दुष्काळही पडणार आहे आणि कोरडा दुष्काळही पडणार आहे. आपल्याला दोन्हींनाही सामोरे जायचं आहे. वादळे येणार आहेत, चक्रीवादळ येणार आहे. बघा, आपण 2021 20, 21, 19 या साली आहे ना, कोरोना व्हायरसचा सामना केलेला होता. त्यात खूप लोकांनी आपले घरचे गमावले, परिवार गमावले. कित्येक लोकांचे घर या रोगाने उद्ध्वस्त झालेले आहेत. खूप पैसा पाण्यासारखा ओतला, तरीसुद्धा घरातील व्यक्ती त्यांच्या हाती लागलेले नाहीत. या गोष्टींचाही आपण सामना केलेला आहे. त्याचप्रकारे मोठ्या प्रमाणात रोगराई येणार आहे. बऱ्याचशा वाईट गोष्टींचा सामना आपल्याला करावा लागणार आहे. बघा, आपण पाहतोय की या युद्धाचा फटका बऱ्याच गोष्टींवर आत्ताच पडलाय. जसे की सोने महागले, त्याचबरोबर तेलाच्या दरातही वाढ होणार आहे, इंधनही महागणार आहे. असं नाही म्हणणार मी की भारतावर पण युद्धाची परिस्थिती येईल. पण पण त्यांचं जरी युद्ध चालू असलं, तरीही त्याचे परिणाम हे भारतावर दिसून येणार आहेत. म्हणजेच काय, तर महागाईचा फटका यांनी आपले आर्थिक नियोजन पूर्णपणे विस्कटून जाणार आहे. बघा, भलेही युद्ध दुसरीकडे चालू आहे, पण त्याचे परिणाम भारतावर दिसणार आहेतच आणि आपल्याला याचा परिणामही भोगावा लागणार आहे. गुरुमाऊलींनी तर ज्या गावांमध्ये भूकंप होणार आहे, तर त्या गावांची नावही सांगितलेली आहेत, किंवा ज्या गावांमध्ये भूकंपाचे हादरे जाणवतील, त्या ठिकाणचेही नावं सांगितलेली आहेत. आता आपल्या प्रत्येक महिन्याचे आर्थिक नियोजन हे ठरलेले असते. म्हणजेच थोडक्यात मी सांगते बघा, आपण घरात जो काही किराणा भरतो, भाजीपाला आणतो, मुलांचे शिक्षण असू द्या किंवा दूध असू द्या, किंवा आता पहा, काही जणांना पाणीसुद्धा 10 रुपयाचे का पाणी असेल ना, पण आपल्याला ते सुद्धा विकत आणावे लागते. त्याचबरोबर गाडीत लागणारे इंधन, मोबाईलचे रिचार्ज, त्याबरोबर जे काही EMI असतील किंवा पैशाचे सेविंग्स असतील, हे सगळं आपले ढासळण्याची शक्यता आहे. का, तर प्रत्येक गोष्ट ही महागणार आहे. त्यामुळे आहे ना, जी आपण सेविंग करणार आहे, इथं थोडासा फटका आपल्याला बसू शकतोय. तर हे सर्व सुरळीत व्हावं, किंवा जरी महागलं तरी तुम्हाला याची काही म्हणजे चणचण जाणवू नये किंवा फरक जाणवू नये, यासाठी आपण आध्यात्मिक गोष्टी करणार आहोत. म्हणजेच काय, तर आपल्याला आपल्या परिवाराला आध्यात्मिक संरक्षण प्राप्त करायचे आहे. जेणेकरून बघा, तुम्ही जर नीट असताल, तर तुम्ही तुमच्या परिवाराचं संरक्षण करू शकताय, पुढचा कारभार चालवू शकताय. त्याच्यामुळे अध्यात्म खूप गरजेचं आहे. आध्यात्मिकदृष्ट्या आपण आपलं संरक्षण कसं करू शकतोय, हे आज आपण पाहणार आहोत. तर पहा, हे 3 महिने खूप महत्त्वाचे आहे.
हे आपल्याला आपल्या गुरुमाऊलींनी सांगितलेलं आहे. या 3 महिन्यात होता होईल एवढी सेवा आपल्याला करायची आहे. तुम्हाला जर यातून सुरक्षित बाहेर पडायचं असेल, तुमच्या घराला जायची झळ बसून द्यायची नसेल, तुम्हाला अध्यात्माकडे यावे लागणार आहे, सेवेकडे यावे लागणार आहे आणि 3 महिने आपल्याला कटाक्षाने कडकडीत सेवा करायची आहे. त्याचे नियमही मी सांगणार आहेत, कोणत्या सेवा सांगणार आहेत. मी काही थोडक्यात सेवा सांगणार आहे, त्यातील तुम्ही कोणतीही एक सेवा केली तरीही चालणार आहे, पण आपल्याला सेवेकडे यावंच लागणार आहे. तर माऊली सांगतात, की सेवा का करायच्या? सेवा जर तुम्ही केली तर तुम्हाला सुरक्षण म्हणजे संरक्षण प्राप्त होणार हे 100%. सगळ्यात महत्त्वाचं काय तर आपल्याला आपली नित्यसेवा चालू ठेवायची आहे. तर नित्यसेवेत आपण रोज काय करतो? 11 माळी जप करतो स्वामींचा. त्याचबरोबर श्री स्वामी चरित्र सारामृतचे आपण नित्यनियमाने 3 अध्याय वाचत असतो. 1 माळ गायत्री मंत्राची करत असतो. 1 माळ नवार्णव मंत्राची करत असतो. त्याचबरोबर पंचमहायज्ञ करतो आपण. हे तर आपल्याला न चुकता हे आपण स्वामी सेवेकरी आहोत तर हे आपण करतच असतो. याच्यासोबतच आपल्याला संरक्षण प्राप्त करून देण्यासाठी एक सेवा करायची आहे. तर आपल्याला आपल्या गुरुमाऊलींनी काय सांगितले? आपल्याला येत्या 100 दिवसात आपल्याला 100 पाठ स्वामी चरित्र सारामृतचे पूर्ण करायचे आहेत. आणि कोणतीही सेवा करताना आपण संकल्पयुक्त सेवा करत असतो ना, तर या सेवेसाठीही तुम्हाला संकल्प सोडायचा आहे. तर या सेवेसाठी संकल्प काय करायचा आहे? आपण संकल्प करतो. उजव्या हातावरती तांदूळ घ्यायचे, पाणी घ्यायचं, हळदी-कुंकू टाकायचं, एखादं फूल टाकायचं, तुमचं नाव, कुळ, गोत्र त्या संकल्पावरती सांगायचं. स्वामींना विनवणी करायची. स्वामी, मी तुमची 100 दिवसांची 100 स्वामीचरित्र सारामृतचे पाठ मी ही सेवा पूर्ण करणार आहे. ही सेवा निर्विघ्नपणे पार होऊ द्या. ही जी काही महायुद्धाची झळ आहे, त्यापासून माझ्या परिवाराला, मला, आमचे संरक्षण करा. माझ्या परिवाराला या झळीपासून लांब ठेवा. याची हानी माझ्या परिवारापर्यंत पोहोचू देऊ नका. माझ्याबरोबरच माझ्या देशाचेही तुम्ही संरक्षण करा. तर हा संकल्प आपण तामनामध्ये सोडायचा. म्हणजेच काय तर तुम्ही संकल्प सोडला, तुम्ही सेवेला सुरुवात करायची. एकही दिवस खंड न पडता तुम्हाला ही सेवा पूर्ण करायची आहे. नाहीतर आज केली सेवा, ताई दुसऱ्या दिवशी बाहेर जाण्यात आलं, सेवा राहिली, चालणार नाही. ज्या दिवशी, ज्या ठिकाणी तुम्ही संकल्प सोडलेला आहे, त्याच ठिकाणी बसून तुम्हाला 100 दिवस सेवा पूर्ण करायची आहे. सेवेत खंड केव्हा पडेल? ज्यावेळेस सुतक विटाळे येईल तुम्हाला, त्यावेळेस खंड पडणार आहे सेवेत. तुम्ही आता 50 दिवसाची सेवा पूर्ण केली. 50 दिवसानंतरनं जर घरात, भावकीत एखादी व्यक्ती जर आकस्मिक मरण पावली, अचानक मरण पावली, सेवेत खंड पडला, तर सेवा नव्याने सुरुवात करायची. नव्याने संकल्प सोडायचा. पुढील 100 दिवसाची सेवा तुम्ही सुरू करायची. त्याचबरोबर तुम्हाला जर पिरियड्स आली, सेवा सुरू केली, मध्येच पिरियड्स आले, तर तुम्ही ते 5 दिवस सोडून 6व्या दिवसापासून आहेत त्या काउंटिंगमध्ये तुम्ही सेवा चालू करायची. म्हणजे पहिले 20 दिवसाची सेवा झाली, 21व्या दिवशी पिरियड्स आले. ज्यावेळेस तुम्हाला 5 दिवस होतील, 6व्या दिवशी तुम्ही 21 पासून सुरुवात करू शकताय. त्याचबरोबर आपल्याला आहे ना, स्वामीचरित्रच मी सांगितलं तुम्हाला. त्याचबरोबर तुम्हाला दुर्गा सप्तशतीचे 100 पाठ करायचे आहेत. त्याचबरोबर तुम्हाला श्री मल्हार सप्तशती याचे आहे ना, याचेसुद्धा 100 दिवसात 100 पाठ आपल्याला करायचे आहे. तर यापैकी आहे ना, तुम्ही कोणतीही सेवा करू शकताय. बघा, आता घरामध्ये आपण स्वामी सेवेकरी आहोत. सासू सेवेकरी आहे, सून सेवेकरी आहे, दादासुद्धा स्वामी सेवेकरी आहेत. तुम्ही तिघं पण घरात स्वामी सेवेकरी झालात. तर एकाने स्वामीचरित्र सारामृतचा पाठ करा. त्याचबरोबर दुसऱ्याने दुर्गा सप्तशतीचा पाठ करा. सासूबाई दुर्गा सप्तशती करू शकतात किंवा स्वामीचरित्र करू शकतात. दादांनी मल्हारी सप्तशतीचा पाठ करू शकताय. असं केलं तर अतिउत्तम, एकदम अतिउत्तम. तुम्ही या प्रकारे ही सेवा करू शकताय. बघा, आपणा सर्वांना माहिती आहे की स्वामी समर्थ महाराज हे दुसरे तिसरे कोणी नसून शंकराचे स्वरूप आहे. त्यामुळे तुम्ही आहे ना, रुद्रपठणही करू शकताय. तुम्हाला जर शक्य असेल तर तुम्ही रोज एक रुद्राचा पाठ करा. रोज आपल्याला आहे ना, एक पाठ रुद्र पठणाचा करायचा आहे. आपल्याला ही सेवासुद्धा 100 दिवस करायची आहे. तुमचे म्हणजे 100 पाठ पूर्ण होऊन जाणार आहेत. तुम्ही जप करू शकताय. आपल्याला माऊली सांगतात की एका महिन्यात कमीत कमी 1 लाख जप तरी स्वामींचे करा. म्हणजे 12 महिन्यात 12 लाख, 12 लक्ष. तर ही सेवासुद्धा करू शकताय. किंवा तुम्ही एखादी वही घ्या, पेन घ्या, एखाद्या ठिकाणी बसून जा. तुम्हाला जर घरात टायमिंग मिळत असेल, अर्धा तास मोकळा भेटत असेल, 1 तास शांत भेटत असेल,
तर तुम्ही त्यातही ही सेवा करू शकताय. तुम्ही जप करा. म्हणजे तुम्हाला जर जपमाळीने जप करायला थोडंसं वेगळं वाटत असेल किंवा काउंटिंग करायचा प्रॉब्लेम येत असेल, तर तुम्ही डायरेक्टली वहीवरती जप करू शकताय. श्री स्वामी समर्थ म्हणजे लिखितही तुम्ही नामजप करू शकताय. तर या दुर्घटनेतून, म्हणजे ह्या परिस्थितीतून जर आपल्याला बाहेर निघायचं असेल, याची झळ आपल्या परिवारापर्यंत आपल्याला वाटत असेल की पोहोचू नये, तर आहे ना, माऊली सांगतात होता होईल तेवढी सेवा करा. खरंच सेवा करा. याची झळ आपल्या परिवारापर्यंत पोहोचणार नाही आणि हे युद्ध म्हणजे थोडंसं खरंच खूप म्हणजे तिसऱ्या महायुद्धाची चाहूल आहे ही. म्हणजे ह्याची हानी खूप मोठ्या प्रमाणात आपल्याला बसेल. आपल्या इकडं जर हे युद्ध चालू झालं ना, तर हाहाकार होऊन जाईल, विनाश होणार आहे आणि युद्धाचं म्हणजे तिकडे जरी युद्ध चालू आहे, तर त्याची झळ तर 100% आपल्याला आत्ता सध्याच्या सिच्युएशनला बसत आहे आणि अजून मोठ्या प्रमाणात म्हणजे मोठ्या प्रमाणातही ती आपल्याला भोगावी लागणार आहे. बघा, जे काही परिवार एकदम साधारण आहेत, ज्यांच्या हातावरचे पोट आहेत, आपण ठीक आहे, पण ज्यांच्या हातावरचे पोट आहे त्यांना याची झळ किती मोठ्या प्रमाणात भोगावी लागेल. तर शक्यतो करून ही वेळ येऊ नये, हे युद्ध जास्त वाढू नये, त्याच्यासाठी पण ही सेवा चालू ठेवा, जेणेकरून हे युद्ध तिकडचे का असेना, पण ते थांबले पाहिजे नाही. बघा, या सेवा तर गुरुमाऊलींनी दिलेल्या आहेत. आता त्या कशा करायच्या किंवा त्या कुणापर्यंत तुम्ही पोहोचवायच्या, हे तुमच्या हातात आहे. ही सेवा पोहोचवण्याचं काम मी माझं केलेलं आहे. तर ही सेवा मी सुद्धा चालू करणार आहे. मी अजून केलेली नाही आहे. मी खोटं बोलत नाही. का तर काही कारणास्तव मला शक्य नाही झालं. आजपासून मी ही सेवा सुरू करणार आहे. तुमच्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचला आहे, तर तुम्ही पण ही सेवा चालू करा आणि तुमच्या घरातील सर्व सदस्य जर व्यवस्थित हवे असतील, तर ही सेवा बाहेर पण पोहोचवण्याचा प्रयत्न करा. जेणेकरून आपले जे बंधू, भगिनी, आई, मामा, काकू, काकी, मावशी ज्या कोणी असतील त्या सर्वांना या सेवेचा लाभ होईल आणि सेवा जास्त अवघड नाही. आणि तरीही तुम्हाला जर घरी शक्य नाही ही सेवा करणं, तर केंद्रात जा. केंद्रात ही सेवा करून घेतात. सेवा करा, सेवेकरी व्हा, सेवेकरी घडवा. नक्कीच स्वामी आहे ना, आपल्याला इथून तारून नेणार आहेत. या युद्धाची झळ आपल्या परिवारापर्यंत, आपल्या मुलाबाळांपर्यंत बिलकुलही पोहोचणार नाही आहे. आणि व्हिडिओ जर आवडला असेल, व्हिडिओवरती लास्टपर्यंत आलेला असाल, तर व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा, चॅनेलला सबस्क्राईब करा. चला मग, श्री स्वामी समर्थ.